आपला जो चॅप्टर चालू आहे, नेम ऑफ दॅट चॅप्टर इज रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स नावाचा या ठिकाणी आपला चॅप्टर चालू आहे. आणि या रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपला जो टॉपिक चालू आहे तो ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 4 ऍप्लिकेशन आहेत. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड किंवा सर्क्युलर ट्रॅक. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या ठिकाणी वेल ऑफ डेथ. आणि ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. आणि ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं जे चौथं ऍप्लिकेशन आहे कोनिकल पेंडुलम. पहिलं ऍप्लिकेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं सर्क्युलर मोशन अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. दुसरं ऍप्लिकेशन या ठिकाणी वेल ऑफ डेथ. तिसरं ऍप्लिकेशन व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. आणि चौथं ऍप्लिकेशन आहे कोनिकल पेंडुलम, जे मी हमेशा ते घेऊन असं फिरवत असतो, दॅट इज द कोनिकल पेंडुलम. तर या ठिकाणी व्हेकल ऑन अ बँक्ड रोड बद्दल जे काही डेरिव्हेशन आहे, या डेरिव्हेशन आपण आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. या ठिकाणी व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. या ठिकाणी व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. ऑन अ बँक्ड रोड. या ठिकाणी हे लक्षात ठेवा, व्हेकल ऑन अ बँक्ड रोड. आणि व्हेकल ऑन अ बँक्ड रोडचं डेरिव्हेशन तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी हे 3-4 फॉर्म्युले लागते. तर या ठिकाणी एक आपलं या ठिकाणी एखादं व्हेकल जर रोडच्या सरफेस वरून जात असेल तर त्याच्यावर 3 प्रकारचे फोर्सेस काम करत असते. तर एक असते त्याचं वेट या ठिकाणी mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि दुसरं असते नॉर्मल रिॲक्शन n. नॉर्मल रिॲक्शन n. नॉर्मल रिॲक्शन n. नॉर्मल रिॲक्शन n अपवर्ड डायरेक्शन मध्ये. एक असते त्याचं वेट mg. वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि दुसरं असते स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स व्हेकलच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये fs. आणि मी तुम्हाला सांगितलं की बाबा बॅलन्स्ड कंडिशनला हे n आणि mg इक्वल असते. दुसरी गोष्ट स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असते नॉर्मल रिॲक्शनला. आणि स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स या प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर इक्वल्स टू, आणि म्यू एस हा कोइफिशियंट आपण या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेत असतो n. आणि याच्यावरून fs हा गुणाकारातला n इकडं भागाकारात आला, आणि या ठिकाणी म्यू एस झाला. आपल्याला हा फॉर्म्युला या डेरिव्हेशन मध्ये लागते. म्हणजे fs बाय n असेल त्याच्या जागेवर म्यू एस लिहिता येते. fs बाय n असेल तर त्याच्या जागेवर म्यू एस लिहिता येते. हा एक फॉर्म्युला आपल्याला लागते. दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला लागते सेंट्रिपिटल फोर्सचा. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असते mv स्क्वेअर बाय r. mv स्क्वेअर बाय r हा सेंट्रिपिटल फोर्सचा एक फॉर्म्युला आहे. हा सेंट्रिपिटल फोर्सचा सुद्धा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये हे डेरिव्हेशन डिस्कस करते वेळेस लागते. आणि तिसरा फॉर्म्युला 10व्या वर्गाचा लागते आपला, साइन थीटा अपॉन कॉस थीटा जर असेल तर त्याला काय लिहिता येत असते, तर या ठिकाणी टॅन थीटा लिहिता येत असते. हे 3 या ठिकाणी गोष्टी लागतात. आणि त्याची जी डायग्राम आहे ते डायग्राम आपल्याला काढता जमायला पाहिजे. डायग्राम काढता जमली की 2 इक्वेशन त्या ठिकाणी तयार होते. तर डायग्राम कशी काढायची हे एकदा सांगायला बघा. या ठिकाणी असा बँक्ड रोड घ्यायचा, अशा प्रकारचा या ठिकाणी काय करायचा, तर बँक्ड रोड घ्यायचा. हा जो आहे हा रोड आहे, बँक्ड रोड आहे. दॅट इज नॉट अ ट्रायंगल, दॅट इज द बँक्ड रोड. आणि या रोडवरून जर एखादं व्हेकल जात असेल तर याच्यावर 3 प्रकारचे फोर्सेस काम करतात.
हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी पहिला जो फोर्स आहे तो पहिला फोर्स आहे या व्हेइकलचं वेट mg हे काय असते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. दुसरं असते नॉर्मल रिॲक्शन. व्हेइकल जर असं असेल तर नॉर्मल रिॲक्शन या व्हेइकलचा जो वरचा सरफेस असते त्याला परपेंडिक्युलर असते. समजा व्हेइकल असं झालं, रोड बँकड आहे, हॉरिझॉन्टल असेल तर असं असेल नॉर्मल रिॲक्शन. आता जर रोड बँकड असेल, इकडली साईड जर उंच असेल, ते व्हेइकल असं होईल तर नॉर्मल रिॲक्शन बी काय होईल, असं होईल. हे असं आहे तर ते व्हेइकल असं झाल्यावर नॉर्मल रिॲक्शन असं होणार. ते या सरफेसला परपेंडिक्युलर असते. तर या ठिकाणी या सरफेसला परपेंडिक्युलर जर नॉर्मल काढला आपण, व्हेइकल असा असता तर नॉर्मल असा होता, पण इथं व्हेइकल पलीकडली साईड उंच आहे, म्हणजे व्हेइकल जाते वेळेस इकडली साईड त्याची खाली असेल, इकडली वर, इथं नॉर्मल थोडासा असा सरळ नाही तर थोडा असा येईल. तर या ठिकाणी जे नॉर्मल आहे हे नॉर्मल आहे. असा नॉर्मल फोर्स याच्यावर एक ऍक्ट होईल, नॉर्मल रिॲक्शन, ते या डायरेक्शन मध्ये असेल. आणि नॉर्मल रिॲक्शनच्या नंतर तिसरा जो फोर्स आहे दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. आणि ते स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स तर कशामुळे येते, तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स व्हेइकलचे टायर रोडच्या सरफेसवर घासल्यामुळं त्या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स येते. आणि या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचा सिम्बॉल जे आहे ते एफएस आहे. तर त्या प्रत्येकाचे दोन दोन कंपोनंट राहतात. आता दोन ऍक्सिस काढून घ्यायचे. सरळ सरळ काय करायचं, याच्यावर दोन ऍक्सिस काढून घ्यायचे. एक ऍक्सिस जो काढायचा आहे या ठिकाणी हा एक्स ऍक्सिस काढायचा आहे, आणि दुसरा ऍक्सिस जे आहे तर या ठिकाणी वाय ऍक्सिस काढायचा आहे. हे दोन ऍक्सिस या ठिकाणी ड्रॉ केले. आता दोन ऍक्सिस ड्रॉ केल्याच्या नंतर या ठिकाणी याला अँगल थीटा घ्या, आणि या एनचा थीटाच्या साईडचा जो कंपोनंट असते, एनचा थीटाच्या साईडचा जो कंपोनंट असते, एनचा, आता या साईडला तर थीटा नाही ना, थीटा पलीकडल्या साईडला आहे, तर एनचा थीटाच्या साईडचा कंपोनंट कॉस थीटा घ्यायचा. एनचा थीटाच्या साईडचा जो कंपोनंट घ्यायचा, एनचा थीटाच्या साईडचा जो कंपोनंट घ्यायचा ते एन कॉस थीटा घ्यायचा. आणि एनचा या ठिकाणी जे आहे कोणत्या साईडचा, त्याच्या थीटा सोडून बाकी दुसरी साईड आहे. आता एनच्या या साईडला थीटा आहे, थीटाच्या साईडचा कंपोनंट कॉस थीटा, आणि जी दुसरी साईड आहे या एनची इकडली, तिथला कंपोनंट काय घ्यायचा, तर एन साइन थीटा घ्यायचा. तर या ठिकाणी एन साइन थीटा घेतला. हे एनचे कंपोनंट. हा असा सर्क्युलर रोड आहे, असा हा कर्वड रोड आहे, आणि कर्वड रोडचा सेंटर इकडे आहे, आणि सेंटरकडे जे जे कंपोनंट येत असते ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे सीपीएफ इज इक्वल्स टू एन साइन थीटा, कारण हे सर्कलच्या सेंटरकडे याला. आता या ठिकाणी या स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचे बी दोन कंपोनंट असतात. या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचे बी दोन कंपोनंट असते, इथं असते थीटा. आता स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचे बी दोन कंपोनंट कोणते, एक या एफएसचा थीटाच्या साईडचा कोणता कंपोनंट, कॉस थीटा. एफएसचा थीटाच्या साईडचा कंपोनंट, तर थीटा इकडल्या बाजूला आहे का पलीकडल्या, तर पलीकडल्या बाजूला आहे. मग थीटाच्या साईडकडे जो ऍक्सिस आहे, या एफएसच्या थीटाच्या साईडला जो ऍक्सिस आहे, तिथला कंपोनंट जो आहे ना, तो काय घ्यायचा, एफएस या ठिकाणी कॉस थीटा घ्यायचा. आणि थीटा या साईडला, या एफएसच्या या साईडला थीटा आहे का इकडल्या ऍक्सिस कडे, नाही, थीटा नाही. मग इकडला कंपोनंट घ्यायचा कोणता, तर या ठिकाणी साइन थीटा घ्यायचा. एफएस साइन थीटा या ठिकाणी कंपोनंट घ्यायचा. एवढे डायग्राम काढता येणं तुम्हाला आवश्यक आहे. हे डायग्राम काढता आली की तुम्हाला हे जे काही व्हर्टिकल ऍक्सिस आहे उभा, याच्यावरून एक इक्वेशन बनवायचं. या दोघांची बेरीज इज इक्वल्स टू हे, कारण या व्हेइकलला खालच्या डायरेक्शन मध्ये वळणारे दोन फोर्सेस आहेत. मग या दोघांची बेरीज ऍडिशन इज इक्वल्स टू ते, याच्यावरून पहिलं इक्वेशन तयार होईल. आणि दुसरं इक्वेशन सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू या ऍक्सिस वरून, वाय ऍक्सिस वरून सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू एन साइन थीटा प्लस एफएस कॉस थीटा, याच्यावरून त्या ठिकाणी काय होईल, तर दुसरं इक्वेशन तयार होईल. कधी कधी नीट लेबल्ड डायग्राम काढा म्हणून डायग्रामवर फक्त क्वेश्चन येते, या डायग्रामवर फक्त क्वेश्चन येते. आणि डायग्राम काढून तुम्हाला एन कॉस थीटा काय होय, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं वारंवार की जे उभा असते त्याला आपण काय म्हणत असतो, तर या ठिकाणी व्हर्टिकल कंपोनंट म्हणत असतो. जे उभ्या लाईनवर असते त्याला. हे बी एमजी सुद्धा काय व्हर्टिकल कंपोनंट आहे, एफएस साइन थीटा काय आहे अशा उभ्या ऍक्सिस वर आहे, व्हर्टिकल कंपोनंट आहे, एन कॉस थीटा सुद्धा काय
व्हर्टिकल कंपोनंट आहे. एन कॉस थिटा कोणाचा व्हर्टिकल कंपोनंट आहे? तर नॉर्मल रिॲक्शनचा. एफएस साइन थिटा कोणाचा व्हर्टिकल कंपोनंट आहे? तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचा, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा आहे. या ठिकाणी ज्या एन साइन थिटा हे असं जे असते आडवी लाईन, याला आपण हॉरिझॉन्टल म्हणत असतो. याला आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणत असतो. आडव्या लाईनवर जे येते तर हॉरिझॉन्टल लाईनवर जे येते तर त्याला आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणतो. मग एन साइन थिटा काय? हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिॲक्शन. एफएस कॉस थिटा काय आहे? हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर या ठिकाणी डायग्राम तुम्हाला काढता येणं आवश्यक आहे. डायग्राम काढता आले की तुम्हाला दोन इक्वेशन तयार करता येते आणि इक्वेशन तयार करता आले की तुम्हाला त्या ठिकाणी डेरिव्हेशन लिहिता येते. तर याच्यावरून ही डायग्राम काढली, याच्यावरून पहिलं इक्वेशन तयार करायचे, याच्यावरून पहिलं इक्वेशन तयार करायचं आणि या ऍक्सिसवर जे कंपोनंट हे आले त्याच्यावरून दुसरं इक्वेशन तयार करायचे. मग याच्यावरून पहिलं इक्वेशन तयार करतो वेळेस mg प्लस एफएस साइन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा. कारण या व्हेकलला वरच्या डायरेक्शन मध्ये वळणारा एकच फोर्स आहे, एकच कंपोनंट आहे, एन कॉस थिटा. खाली या व्हेकलला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणारे एफएस साइन थिटा आणि mg दोघ जण आहेत. मग या दोघांची ताकद या व्हेकलला हे दोघ जण मिळून जितक्या ताकदीने खाली वळायले तितक्याच ताकदीने एन कॉस थिटा वरी वळायला. म्हणजे पहिलं इक्वेशन काय होईल? या ठिकाणी mg प्लस एफएस साइन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा. mg प्लस एफएस साइन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा. काय? mg प्लस एफएस साइन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन काय? सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू एन साइन थिटा प्लस या ठिकाणी एफएस कॉस थिटा. सर याला एक नंबर दिलं तर चालत नाही का? चालते, एक नंबरला कोणतंही लिही, दोन नंबरला कोणतंही लिही, फक्त याच्यावर येणारे जे आता त्याचं एक इक्वेशन बनव, त्याला काय नंबर द्यायचा ते दे आणि याला याच्यावर जे कंपोनंट आले त्याच्यावरून एक इक्वेशन तयार कर, त्याला नंबर दे. पहिले जर हे लिहिलं तर याला एक नंबर दे, याला दोन नंबर दे. नंतर पहिले जर हे लिहिलं तर याला एक नंबर दे, याला दोन नंबर दे. कुठं बी मागं पुढे लिहिलं काय अडचण नाही. तर या ठिकाणी चला आपण डेरिव्हेशनला आता सुरुवात करू. तर पहिलं इक्वेशन लिहितो मी, mg प्लस एफएस साइन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा. तर या ठिकाणी पहिलं इक्वेशन काय आहे? पहिलं इक्वेशन काय आहे? तर पहिलं इक्वेशन आहे mg प्लस एफएस काय साइन थिटा इज इक्वल्स टू एन कॉस थिटा. परंतु या ठिकाणी याच्यावरून mg चा फॉर्म्युला तयार करायचा, mg चा. तर mg इज इक्वल्स टू, बाकीच्या टर्म इकडे घेऊन जा, mg इज इक्वल्स टू. तर या ठिकाणी इकडली टर्म इकडे घेऊन जा, इकडली टर्म जर इकडे नेली तर या ठिकाणी काय होते? पहिलेचाच काय? एन कॉस थिटा. आणि हे काय होईल? एफएस साइन थिटा इकडे जर गेला तर मायनस एफएस साइन थिटा होते. याला काय करायचं? तर या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 देऊन टाकायचं. याला काय करायचं? या ठिकाणी जे आहे तर याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 1 द्यायचं. इक्वेशन नंबर 1, स्टेप नंबर 1, इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता या ठिकाणी दुसरं इक्वेशन काय आहे? तर दुसरं आहे सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू या ठिकाणी काय? एन साइन थिटा. आणि दुसरं काय आहे? प्लस एफएस कॉस थिटा. एन साइन थिटा प्लस एफएस कॉस थिटा असं या ठिकाणी दुसरं इक्वेशन आपण याच्यामध्ये जे आहे तर तयार केलेलं आहे. सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू एन साइन थिटा प्लस एफएस कॉस थिटा. सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू एन साइन थिटा एफएस कॉस थिटा. सेंट्रीपिटल फोर्सच्या जागेवर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आता जो मी सांगितलेला आहे, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय आर. तर या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिला mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल्स टू बाकीचं या ठिकाणी जे आहे एन साइन थीटा प्लस एफएस कॉस थीटा हा या ठिकाणी जे आहे सेंट्रीपिटल फोर्सचा या ठिकाणी फॉर्म्युला. याला काय करायचं? तर इक्वेशन नंबर 2 द्यायचं. याला काय करायचं? इक्वेशन नंबर 2 द्यायचं. याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 2 दिला. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला फॉर्म्युला कशाचा तयार करायचा? व्हीचा, व्ही मॅक्सचा फॉर्म्युला तयार करायचा, म्हणजे व्हीचा फॉर्म्युला तयार करायचा. मग ज्याचा फॉर्म्युला तयार करायचा ते न्यूमरेटर मध्ये असायला पाहिजे. ज्याचा फॉर्म्युला तयार करायचा ते न्यूमरेटर मध्ये असायला पाहिजे, अंशामध्ये असायला पाहिजे आणि एका साईडला असायला पाहिजे.
मग आता याला जर अंशामध्ये ठेवायचं असेल तर इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करावं लागेल. मग या ठिकाणी लिहित होतो आपण डिवाइड इक्वेशन 1 डिवाइड इक्वेशन 1 डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 न डिवाइड करा. या ठिकाणी वी गेट. आता 1 ला जर 2 न डिवाइड केला, सॉरी, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. डिवाइड इक्वेशन 2 इक्वेशन 2 ला डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 न 2 ला डिवाइड करायचं. तर या ठिकाणी 1 न 2 ला डिवाइड करायचं. आता 1 न 2 ला डिवाइड करायचं तर डिव्हिजन कसं करायचं? इक्वेशन 2 च्या डाव्या बाजूला इक्वेशन 2 च्या डाव्या बाजूला इक्वेशन 1 च्या डाव्या बाजूने डिवाइड करायचं. या ठिकाणी mv स्क्वेअर बाय आर ही इक्वेशन 2 ची डावी बाजू. आता इक्वेशन 2 च्या लेफ्ट साइडला इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड mg न डिवाइड करायचं. जे डिवाइड करायलो ज्यानं ते डिनॉमिनेटर मध्ये येत असते. मग डायरेक्ट यानं डिवाइड करायलो mg न. तर या ठिकाणी mg कुठे येईल? छेदामध्ये येईल. या ठिकाणी छेदामध्ये लिहिला इज इक्वल्स टू. आता डाव्या बाजूनं डिवाइड केलं. डाव्या बाजूनं डिवाइड केलं. डाव्या बाजूनं डिवाइड केलं. आता उजव्या बाजूनं डिवाइड करायचं. आता इक्वेशन 2 ची राईट साइड का n साइन थीटा प्लस fs cos थीटा. तर या ठिकाणी या राईट साइडला इक्वेशन 2 च्या इक्वेशन 1 ची जी राईट साइड आहे या ठिकाणी n cos थीटा मायनस fs साइन थीटा ना या ठिकाणी डिवाइड करायचं. डिवाइड केल्याच्या नंतर हे m कॅन्सल झाला. आता m जर या ठिकाणी कॅन्सल झाला तर या ठिकाणी काय राहिला? इथं राहिला v स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये काय राहिला? rg राहिला. या ठिकाणी इज इक्वल्स टू. या ठिकाणी इज इक्वल्स टू हे जे काही आहे या साइडचं, या साइडला जे काही आहे, या साइडला जे काही आहे याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं? n cos थीटा ने डिवाइड करायचं. या साइडला जे काही राहिलेलं आहे, या साइडला जे काही राहिलेलं आहे याच्या न्यूमरेटरला आणि याच्या डिनॉमिनेटरला काय करायचं? तर या ठिकाणी n cos थीटा ने डिवाइड करायचं. मग या ठिकाणी याला सुद्धा कशानं? तर n cos थीटानं. याला सुद्धा कशानं? तर या ठिकाणी n cos थीटानं. याला सुद्धा कशानं? तर या ठिकाणी n cos थीटानं. याला सुद्धा कशानं? तर या ठिकाणी n cos थीटाने डिवाइड केलं. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा. आता कॅन्सल काय होणार? या ठिकाणचा हे n कॅन्सल होणार. इथला cos थीटा कॅन्सल होणार. या ठिकाणी cos थीटा n सगळंच कॅन्सल होणार. इकडलं काही कॅन्सल होणार नाही. आता v स्क्वेअर बाय rg. इकडल्या साईडला काय राहिलेलं आहे? कोणती साईड आपण म्हणू त्याला? तर या ठिकाणी ही आपली या ठिकाणी लेफ्ट साईडला काय v स्क्वेअर बाय rg आहे. तर या ठिकाणी इथं याच्यामध्ये या ठिकाणी v स्क्वेअर बाय rg या ठिकाणी जे काही v स्क्वेअर बाय rg जे काही आहे ते लिहून टाका. इज इक्वल्स टू जे न्यूमरेटर मध्ये आहे ते न्यूमरेटर मध्ये लिहा. जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते डिनॉमिनेटर मध्ये लिहा. न्यूमरेटर मध्ये काय राहिलेलं आहे? न्यूमरेटर मध्ये राहिलेलं आहे साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. न्यूमरेटर मध्ये राहिलेला आहे साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा प्लस fs बाय n. या ठिकाणी प्लस fs बाय या ठिकाणी n. आणि मग इथं n cos थीटा म्हणजे इथं काहीच नाही राहिलं. म्हणजे काय राहिलेलं आहे? या ठिकाणी 1 राहिलेलं आहे. काहीच नाही राहिलं म्हणजे 1 राहिलं. इकडं काय राहिलं? इथं काहीच नाही, 1 राहिलं. fs बाय n आहे. या ठिकाणी fs बाय n आहे. आणि हे साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा आहे. साइन थीटा डिवायडेड बाय या ठिकाणी कॉस थीटा आहे. आता या ठिकाणी जे आहे v स्क्वेअर बाय rg जशाला तसा. आता याचे तर तुला मी फॉर्म्युले सांगितलेले आहेत. याचे तर तुला मी फॉर्म्युले सांगितले की साइन थीटा अपॉन कॉस थीटा असेल त्याच्या जागेवर टॅन थीटा लिहिता येते आणि fs बाय n च्या जागेवर म्यू एस लिहिता येते. fs बाय n च्या जागेवर काय लिहिता येते? म्यू एस लिहिता येते. तर या ठिकाणी जे आहे इथं साइन थीटा अपॉन कॉस थीटा याच्या जागेवर काय लिहिला?
तर या ठिकाणी टॅन थिटा लिहिला आणि एफएस बाय एनच्या जाग्यावर काय लिहिला तर या ठिकाणी म्यू एस लिहिला डिवायडेड बाय 1 मायनस एफएस बाय एनच्या जाग्यावर काय लिहिला म्यू एस लिहिला आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा जाग्यावर काय लिहिला टॅन थिटा लिहिला. पण फॉर्म्युला कोणाला तयार करायचा व्हीचा, म्हणून व्ही एका बाजूला आणि बाकी सगळे दुसऱ्या बाजूला. मग हे भागाकारातला आर जी गुणाकारात गेला, छेदामधला अंशामध्ये गेला, डिनॉमिनेटर मधला न्यूमरेटर मध्ये गेला आणि हे सगळं हे भागाकारातलं इथं गेलं. बाकीचं जे पहिलं होतं ते जशाला तसं लिहिलं. काय होतं पहिले टॅन थिटा प्लस या ठिकाणी म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस या ठिकाणी टॅन थिटा आणि त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी ब्रॅकेट क्लोज झाला. आता हे व्ही स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार झाला. मला व्हीचा पाहिजे, स्क्वेअर कॅन्सल करायचा. स्क्वेअर कधी कॅन्सल होत असते तर स्क्वेअर रूट घेतलं तर कॅन्सल होत असते. म्हणून या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन या ठिकाणी बोथ दी साइड या ठिकाणी वी गेट दोन्ही साइडचं जर या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलं तर दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होत असते ज्याचा स्क्वेअर असेल त्याचा स्क्वेअर कॅन्सल होते आणि जर एखाद्याचा स्क्वेअर नसेल तर ते स्क्वेअर रूट मध्ये जाते. तर हे याचा स्क्वेअर कॅन्सल झाला, हे स्क्वेअर रूट मध्ये गेलं. आर जी डिवाय आता त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये टॅन थिटा प्लस या ठिकाणी म्यू एस आणि डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस या ठिकाणी टॅन थिटा ब्रॅकेट क्लोज या ठिकाणी झालं. हे व्ही मॅक्सिमम होई, हे व्ही मॅक्स. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ द व्हेइकल अलॉंग द बँक्ड कर्व्ड रोड. एखादा बँक्ड कर्व्ड रोड असेल म्हणजे असं कर्व आहे पण असं असेल तर त्या ठिकाणी मॅक्सिमम किती स्पीडनं व्हेइकल चालवायला पाहिजे ते या फॉर्म्युल्यानं जे आहे तर या ठिकाणी काढता येते, फाइंड आउट करता येते. अशा प्रकारचं जे आहे तर या ठिकाणी हे डेरिव्हेशन होतं. अजून सुद्धा माझा वेळ या ठिकाणी बाकी आहे, मतलब पिक्चर अभी भी बाकी आहे. आता मी थेरी सहित सांगतो. आता पुन्हा मॅथमॅटिकल स्टेप सांगत बसत नाही. तुम्हाला कॅमेरा बंद केल्याच्या नंतर काय अडचण असेल तर पुन्हा एकदा मॅथमॅटिकल स्टेप सांगतो अडचण असेल तर. पण आता मी याला डेरिव्हेशनला पूर्ण थेरी सहित डेरिव्हेशन या ठिकाणी एक्सप्लेन करतो. म्हणजे थेरी काय काय लिहावं लागते त्याच्या सहित या ठिकाणी बघा. पहिले तर तुम्हाला ते डायग्राम काढावं लागेल. पहिले या ठिकाणी लिहावं लागेल. काय हेडिंग टाकसाल तुम्ही असं एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑफ अ व्हेइकल along the banked curved road आतापर्यंत हे डेरिव्हेशन आतापर्यंत जवळपास 10 ते 15 वेळेस परीक्षेला आलेला आहे. 10 ते 15 वेळेस दरवर्षी परीक्षेला येते. हे पक्क लक्षात ठेवावं. काही जरी नाही केलं तर हे 100% येणारा टॉपिक आणि जास्त मार्काला येणारा टॉपिक या ठिकाणी इतकं तरी करणं आवश्यक आहे. आणि याच्यावर क्वेश्चन कसा येतो, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेइकल along the banked curved road. Derive an expression for the maximum safety speed of the vehicle along the banked curved road. असं या ठिकाणी क्वेश्चन येतो. हा क्वेश्चन आल्याच्या नंतर सर्वात पहिले तुम्ही या ठिकाणी याची डायग्राम काढणे आणि मी डायग्राम याच्यासाठी पुन्हा काढलो कारण डायग्राम सोबतच मला त्याची थेअरी सांगायची आहे. तर या ठिकाणी जे आहे सर्वात पहिले असा ट्रायंगल काढा आणि हे ट्रायंगल म्हणजे काय, हे ट्रायंगल नव्हे, हे इथं काय आहे तर या ठिकाणी हा आहे या ठिकाणी बँक्ड कर्व्ड रोड आणि बँक्ड कर्व्ड रोडवर असं एक पॉइंट मासनं एक व्हेइकल दाखवा आणि व्हेइकलवर ऍक्ट होणारे 3 फोर्सेस दाखवा. या ठिकाणी 3 फोर्सेस व्हेइकलवर ऍक्ट होणारे, एक त्याचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिॲक्शन त्याच्या सरफेसला व्हेइकलच्या सरफेसला परपेंडिक्युलर आणि रोड सोबत या ठिकाणी काय तुमचा तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असे त्याचे 3 कंपोनंट दाखवा. 3 फोर्सेस ऍक्ट होणारे, एक नॉर्मल रिॲक्शन,
एक mg आणि या ठिकाणी fs. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की दोन ऍक्सिस ड्रॉ करा. या ठिकाणी एक असा, या ठिकाणी एक्स ऍक्सिस म्हणतो त्याला आपण हॉरिझॉन्टल, आणि दुसरा या ठिकाणी जे आहे व्हर्टिकल असा ड्रॉ करा. एक हॉरिझॉन्टल ड्रॉ करा आणि एक ऍक्सिस जे आहे तसं व्हर्टिकल ड्रॉ करा. आता या ठिकाणी जे आहे इथं दोन ठिकाणी थीटा लिहायचं लक्षात ठेवा. या ठिकाणी थीटा लिहायचं आणि इथं एक थीटा लिहायचं, बस. या ठिकाणी थीटा लिहिलं. दोन ठिकाणी थीटाच्या साईडचा जो एनचा कंपोनंट असेल, थीटाच्या साईडचा जो एनचा कंपोनंट असेल, तर त्याला काय करायचं, या ठिकाणी एन कॉस थीटा लिहायचं. थीटाच्या साईडचा, आता थीटा नॉर्मलच्या या साईडला, त्याच्या साईडचा कंपोनंट एन कॉस थीटा, आणि या साईडला जे काही कंपोनंट घ्यायचा ते घ्यायचा एन साइन थीटा. मग या एफएस चे बी तसेच दोन कंपोनंट घ्यायचे. आता एफएस चे आहे, आता एफएसच्या थीटाच्या साईडचा कंपोनंट, एफएसचा ज्या साईडला एफएसच्या थीटा आहे त्या साईडचा कंपोनंट या ठिकाणी एफएस कॉस थीटा, थीटाच्या साईडचा कंपोनंट कॉस थीटा, आणि थीटाच्या दुसऱ्या साईडचा कंपोनंट साइन थीटा दुसऱ्या ऍक्सिस वर घ्यायचा, एफएस साइन थीटा. आता आपण लिहिणार आहोत थिअरी. हे काय होय, हे एक व्हेइकल होय. हे काय आहे, हे एक व्हेइकल आहे. आणि हे व्हेइकल काय करायला, तर अलॉंग द बँक्ड कर्वड रोड, असा एक बँक्ड कर्वड रोड आहे. हे काय आहे, व्हेइकल ऑफ मास एम आहे. हे काय आहे, तर हे काय होय, तर हे व्हेइकल ऑफ मास एम होय. व्हेइकल ऑफ मास एम, एम मासचं हे व्हेइकल होय. काय करायला ते व्हेइकल, व्हेइकल मूव्ह आलं, इज मूव्हिंग, इज मूव्हिंग. ते व्हेइकल काय व्हायला, तर या ठिकाणी मूव्ह आलं. कुठं मूव्ह आलं, तर या ठिकाणी व्हेइकल इज मूव्हिंग. कोणत्या स्पीडनं मूव्ह आलं, विथ स्पीड व्ही, व्ही स्पीडनं मूव्ह आलं. कुठं मूव्ह आलं, अलॉंग द बँक्ड कर्वड रोड, अलॉंग द बँक्ड कर्वड रोड. त्याची रेडियस काय आहे, ऑफ रेडियस आर. त्याची रेडियस काय आहे, आर आहे. हा थेरी मधला एक पॉइंट लिहायचा. पण हे व्हेइकल होय का, खरोखरच न होय, हे तर बोर्ड होय, बोर्डावरला एक पॉइंट होय. म्हणून या ठिकाणी पहिले काय शब्द लावणार, या ठिकाणी कन्सिडर, म्हणजे थेरी मधला पहिला पॉइंट काय, कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास एम. या ठिकाणी ते काय करायला, इज मूव्हिंग, ते मूव्ह आलं, विथ स्पीड व्ही, आणि कुठे मूव्ह आलं, अलॉंग द बँक्ड कर्वड रोड ऑफ रेडियस आर. कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास एम इज मूव्हिंग विथ स्पीड व्ही अलॉंग द बँक्ड कर्वड रोड ऑफ रेडियस आर. या ठिकाणी हा थेरी मधला या ठिकाणी पहिला पॉइंट काय, थेरीचा पहिला पॉइंट, कन्सिडर अ व्हेइकल, कन्सिडर अ व्हेइकल ऑफ काय, मास एम, कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास एम. या ठिकाणी काय, इज मूव्हिंग, कसं मूव्ह आलं, विथ, या ठिकाणी स्पीड व्ही, विथ स्पीड व्ही. कुठं मूव्ह आलं, अलॉंग द बँक्ड कर्वड रोड, अलॉंग द बँक्ड कर्वड रोड. दॅट इज द फर्स्ट पॉइंट थिअरीचा. या ठिकाणी नुसत्या तेवढ्या मॅथमॅटिकल स्टेप लिहिल्यानं आउट ऑफ मार्क पडणार नाहीत. या ठिकाणी त्याच्यासोबतच तुम्हाला सगळी थिअरी सुद्धा लिहावं लागणार आहे, तर मार्क पडतील. नुसत्या ठिकाणी ते मॅथमॅटिकल स्टेप लिहिल्या तर मार्क पडणार नाहीत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट, दुसरं त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, तर या ठिकाणी दुसरं असं लिहायचं आहे की या व्हेइकलवर ऍक्ट होणारे फोर्सेस, व्हेइकलवर ऍक्ट होणारे कोणकोणते फोर्सेस आहेत त्याचा दुसरा पॉइंट लिहा. द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल आर, द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल आर. व्हेइकलवर ऍक्ट होणारे फोर्सेस, दररोज तिन्ही डेरिवेशन मध्ये तेच लिहिलं. पहिला फोर्स कोणता, वेट
mg पहिला त्याच्यावर फोर्स कोणता ऍक्ट होते व्हेकलवर वेट mg कसा व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल आर व्हेकल वर ऍक्ट होणारे फोर्सेस द वेट mg व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिॲक्शन n या ठिकाणी कसा तर परपेंडिक्युलर टू द सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये अपवर्ड आणि स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कोणता कुठलं स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल अँड सरफेस ऑफ द रोड हे तीन फोर्सेस व्हेकल वर ऍक्ट होते या ठिकाणी ते तीन फोर्सेस बद्दल इथं माहिती लिहायची वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली कसं व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन दुसरा फोर्स कोणता सेकंड फोर्स कोणता या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन n नॉर्मल रिॲक्शन n कसा ऍक्ट होते हे ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ व्हेकल परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ व्हेकलच्या सरफेसला परपेंडिक्युलर असते आणि तिसरा फोर्स काय या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल काय फोर्स सिम्बॉल काय त्याचा Fs कोणाच्या मध्ये असते बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल and surface of road between the tire of the vehicle and surface of road tire of vehicle आणि रोडचा सरफेस याच्यामध्ये ऍक्ट होणारा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स दुसरा पॉइंट आला दुसरा पॉइंट लक्षात पहिला पॉइंट थेरीचा दुसरा पॉइंट लिहायचा मग तिसरा पॉइंट तर तिसरा पॉइंट काय लिहायचा माहित आहे का तिसरा पॉइंट असा लिहायचा की काय लिहिणार आपण की बाबा हे नॉर्मल रिॲक्शन रिसॉल्व्ह झालं नॉर्मल रिॲक्शनची पूर्ण ताकद इकडे लागण झाली काही त्याचा कंपोनंट इकडे रिझॉल्व्ह झाला काही कंपोनंट इकडे रिझॉल्व्ह झाला आधे इधर जाओ बाकी सब मेरे पीछे आओ या ठिकाणी म्हणजे एखादी जर अशी गाडी असेल आणि मी इथं दोरी बांधली मी असं वडत त्याला नाही आलो तर मी लावायलेली ताकद पूर्ण समोरच्या डायरेक्शन मध्ये लावल्या जात नाही मी जर समजा या ठिकाणी 50 न्यूटन फोर्स लावून अशी गाडी दोरी बांधली आणि गाडीला वडायलो असं समोर खेळण्यातली गाडी आहे मोठी नाही या ठिकाणी या गाडीला समोर वडायलो तर वडते वेळेस मी जे काही फोर्स लावायलो हे पूर्ण एका ताकदीमध्ये एका डायरेक्शन मध्ये लागत नाही मी जर 50 न्यूटन फोर्स लावायलो तर त्याच्यापैकी 40 न्यूटन इकडे लागत असेल पण 10 न्यूटन तर या व्हेकलला असा वर उचलायला ना कारण ही दोरी वरी आहे ना असं सरळ जर दोरी असती समोरच तर पूर्ण फोर्स लागला असता पण दोरी आहे वर त्याच्यामुळे काही फोर्स तर 10 न्यूटन तरी फोर्स या व्हेकलला वरच्या डायरेक्शन मध्ये उचलण्यासाठी लागायला आणि 40 न्यूटन फोर्स याला समोर वडायला या फोर्सचे दोन कंपोनंट झाले 50 रिझॉल्व्ह झाला 10 इकडं 40 इकडं 50 एकर प्रॉपर्टी होती दोघ जण भाऊ होते 25 रिझॉल्व्ह झाली मग मताऱ्याचं नावचं काय केलं तर मतारा आहे वृद्धाश्रमामध्ये त्याच्या नावचं काहीच नाही 25 म्हणजे प्रॉपर्टी काय झाली रिझॉल्व्ह झाली मग याच्या रिलेटेड आता दोन थेरीचे पॉइंट लिहायचे आहेत कोणते दोन थेरीचे पॉइंट पहिला पॉइंट लिहायचा तर नॉर्मल रिॲक्शन n can be resolved into two component first component is n cos theta आणि n cos theta कोणता कंपोनंट आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये असणारा कंपोनंट आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये असणारा कंपोनंट आहे मग याला काय लिहिणार व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिॲक्शन आणि n sin थीटा काय होय या लाईनला कोणती लाईन म्हणतो आपण तर या लाईनला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो या लाईनला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन मग तिसरा पॉइंट लक्षात आला थेरीचा काय लिहिणार नॉर्मल रिॲक्शन n can be resolved into two component
फर्स्ट कंपोनंट इज n cos थीटा काय होय आपलं व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन आणि दुसरा काय n sin थीटा कोणते कंपोनंट होय नॉर्मलचा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन काय पॉइंट माझ्यासोबत म्हणा द नॉर्मल रिएक्शन n कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट फर्स्ट कंपोनंट इज n cos थीटा म्हणजे काय तर व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन आणि दुसरा कंपोनंट n sin थीटा म्हणजे काय तर या ठिकाणी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन तर या ठिकाणी तिसरा थिअरीचा पॉइंट काय तिसरा थिअरीचा पॉइंट द नॉर्मल रिएक्शन n द नॉर्मल रिएक्शन the normal reaction n can be resolved the normal reaction n can be resolved into two component the normal reaction n can be resolved into टू कंपोनंट नॉर्मल रिएक्शन n दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केल्या जाते पहिला कंपोनंट कोणता पहिला कंपोनंट n cos थीटा कोणता कंपोनंट होय तर n cos थीटा इज द वर्टिकल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन वर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शनचा हे वर्टिकल कंपोनंट होय दुसरा कंपोनंट कोणता तर या ठिकाणी n sin थीटा कोणता कंपोनंट आहे हा तर या ठिकाणी हा आहे या ठिकाणी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन या ठिकाणी हॉरिझॉन्टल या ठिकाणी कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन झाला एकच पॉइंट राहिला थिअरी संपली हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन नॉर्मल रिएक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट होय बरं हेच रिझॉल्व झाला का नॉर्मल फोर्सच रिझॉल्व झाला का तर नाही स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स बी दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व झाला ना एफएस स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल अँड सरफेस ऑफ द रोडचा सरफेस आणि व्हेकलचे टायर एकमेकावर घासल्यामुळे जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आला त्यात सुद्धा दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व झाला आता पहिला कंपोनंट या ठिकाणी एफएस कॉस थीटा इज द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आणि एफएस साइन थीटा इज द उभ्या लाईनवर आहे म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स एफएस साइन थीटा काय होय व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आणि या ठिकाणी जे आहे एफएस कॉस थीटा काय होय हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हे एफएस सुद्धा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स सुद्धा दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व झाला स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट्स या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट फर्स्ट कंपोनंट इज एफएस साइन थीटा इज द vertical component of the normal reaction आणि एफएस cos theta is the horizontal component of the normal reaction तर चला या ठिकाणी त्याच्याबद्दल इथं लिहून टाकू द काय या ठिकाणी फोर्थ पॉइंट द कोणता फोर्स द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स can be resolved into two components आणि पहिला कंपोनंट त्याचा मग कोणता तर या ठिकाणी पहिला कंपोनंट जे आहे एफएस साइन थीटा कोणता कंपोनंट होय व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स vertical component of the static frictional force that is the vertical component of static frictional force
स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सचा व्हर्टिकल कंपोनंट. आणि या ठिकाणी दुसरं लिहा. मग दुसरं काय, बी कंपोनंट कोणता, एफ एस कॉस थीटा. एफ एस कॉस थीटा कोणता कंपोनंट, तर या ठिकाणी एफ एस कॉस थीटा म्हणजे या ठिकाणी जे आहे कोणता कंपोनंट, तर एफ एस कॉस थीटा म्हणजे या ठिकाणी हॉरिझॉन्टल 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 या ठिकाणी कंपोनंट ऑफ या ठिकाणी स्टॅटिक या ठिकाणी फ्रिक्शनल या ठिकाणी फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. आता या ठिकाणी जे आहे थोडस याला परफेक्टनेस आणण्यासाठी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स पण कोणाकोणामध्ये असते, वरच्या वाक्यामध्ये तेवढं प्रोनाउन्सिएशन त्याचं येऊ द्या. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कोणाकोणामध्ये, बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल, बिटवीन द टायर ऑफ द व्हेकल and surface of the road, between the tire of the vehicle and surface of the road. रोडचा सरफेस आणि व्हेकलचे टायर याच्यामध्ये काय आहे, तर या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे ते सुद्धा दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होते. एक त्याचा व्हर्टिकल कंपोनंट असते आणि एक त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट असते. या ठिकाणी थिअरी तर सगळी जवळपास संपली, 95% थिअरी संपली. 5% मध्ये मध्ये जे एखादं वाक्य येणार आहे ते राहिले. एकदा याच्यावर एकदा नजर मारा, एकदा 2 मिनिटात बघून घ्या. थिअरी संपलेली आहे तरी 2 मिनिटात एकदा बघून घ्या. बघा इकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी दुसरी गोष्ट, आता आपल्या मॅथमॅटिकल स्टेप लिहायच्या. आता मॅथमॅटिकल स्टेप मध्ये काय राहते, दोन इक्वेशन राहते. पहिलं वरच्या उभ्या लाईन वरचं इक्वेशन कोणतं, इक्वेशन या ठिकाणी ते इक्वेशन कोणतं बघा, या ठिकाणी हे याच्यावरून काय, एम जी प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल्स टू एन कॉस थीटा. एम जी प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल्स टू एन कॉस थीटा. पण याच्यावरही काय करा, एक लाईन लिहा थेअरीची. ती थेअरीची लाईन काय लिहा माहित आहे का, component n cos theta. The vertical component of the normal reaction n cos theta balances mg and fs sin theta. The vertical component of the normal reaction n cos theta balances mg and fs साइन थीटा. असं सांगा की नॉर्मल रिएक्शनचा व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थीटा हे एमजी आणि एफ एस साइन थीटाला काय करते, तर त्या ठिकाणी बॅलन्स करते. अशी लाईन लिहा आणि मग लिहा एमजी प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल्स टू एन कॉस थीटा. मग चला या ठिकाणी पहिले काय लिहायचं म्हणायलो, पहिले तुम्हाला असं लिहा म्हणायलो. याच्यामध्ये 4 पॉइंट लिहिले का, किती लिहिले, 4. या ठिकाणी 5वा पॉइंट काय लिहिणार, 5वा पॉइंट, द व्हर्टिकल कंपोनंट. कोणता, द व्हर्टिकल कंपोनंट. द व्हर्टिकल कंपोनंट नाव काय आहे त्याचं, एन कॉस थीटा. काय करते ते, बॅलन्सेस या ठिकाणी कोणाकोणाला बॅलन्स करते, द व्हर्टिकल कंपोनंट पण कोणाचा, ऑफ नॉर्मल रिएक्शन एन. व्हर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन कोणता, एन कॉस थीटा. काय करते, बॅलन्सेस करते. कोणाला बॅलन्स करते, खालच्या साईडला कोण कोण आहे, या ठिकाणी एम जी अँड एफ एस साइन थीटा. आणि मग या ठिकाणी लिहा, काय लिहायचं ते मॅथमॅटिकल स्टेप, एम जी प्लस एफ एस साइन थीटा. दोघाला बी बॅलन्स कोण करायला, व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थीटा. मग या एम जी चा फॉर्म्युला, या ठिकाणी एम जी इज इक्वल्स टू या ठिकाणी एन कॉस थीटा आणि प्लस एफ एस साइन थीटा. या बाजूला नेला तर मायनस एफ एस
साइन थीटा आणि याला काय करायचं इक्वेशन नंबर या ठिकाणी 1 द्यायचं. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. 1 इक्वेशन नंबर 1 द्यायचं. या ठिकाणी संपलं. आता दुसरं इक्वेशन लिहायचं. आता काय करायचं दुसरं इक्वेशन लिहायचं. दुसरं इक्वेशन काय होतं दुसरं इक्वेशन या लाईनवरून कोणत्या लाईनवरून हे सेंट्रिपिटल फोर्स जे कंपोनंट सर्कलच्या सेंटरकडे येतात ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे या ठिकाणी व्हेन अ व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग अ बँक्ड कर्व्ड रोड जेव्हा बँक्ड कर्व्ड रोडवर व्हेकल मूव्ह होत असते तेव्हा त्याच्या अर्धवट सर्क्युलर मोशनला या सर्क्युलर मोशनला आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते एन साइन थीटा आणि एफएस cos theta. When a vehicle is moving along the banked curved road, then the necessary centripetal force is provided by n sin theta and fs cos theta. When a vehicle is moving along the banked curved road, then the necessary centripetal force is provided by n sin theta and fs cos थीटा. बस याच्याबद्दल ती थेरी लिहायची मग हे लिहायचं मग बाकी थेरी संपली. त्या ठिकाणी लास्ट वय या ठिकाणी लास्ट वय का होय लास्ट या ठिकाणी लास्ट वय या ठिकाणी द नेसेसरी अरे 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 नेसेसरी नाही मी तेवढं मी सांगून सोडून शकलो असतो. ते मॅथमॅटिकल स्टेप पण ती डायग्राम काढायची ते मॅथमॅटिकल स्टेप काढायच्या आणि पोरं हो हे समजलं का तेच 4दा सांगायचं. तेच मॅथमॅटिकल स्टेप 4दा सांगायच्या थेरी सांगायची नाही. मग तू ते तेवढं लिहितोस 4 पैकी तुला 2 मार्क पडतील मी पण तुला त्याच्यानंतर तक्रार नसते तू का माझ्या घराला काट्या घेऊन आलास की थेरी दिली नव्हती म्हणून मार्क तुम्ही कटले 4 लिहिलं पूर्ण तुम्ही सांगितलं तसं आणि मला 2च मार्क पडले पूर्ण डेरिव्हेशन लिहून. तू येत नाहीस तू येतही नाही तुला जुगाडू पाहिजे. जुगाडू मध्ये ना माझ्या रक्तातच नाही मला ते जमलंच नाही आतापर्यंत ते जुगाडूचं काम जमलंच नाही. या ठिकाणी बघा व्हेन अ व्हेकल इज मूव्हिंग कुठं मूव्ह आलं व्हेकल अलॉंग द बँक्ड कर्व्ड रोड आणि मग त्याच्या समोर द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय. त्यावेळेस द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते तर द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय. कोण प्रोव्हाइड करते तर या ठिकाणी कोण होते ते दोघ जण एन साइन थीटा अँड एन साइन थीटा असेल तर एफएस सोबत कॉस थीटा असेल. एन सोबत साइन थीटा असेल तर एफएस सोबत कॉस थीटा असेल इज गिव्हन बाय असली आणि मग त्याच्यानंतर ते 2 नंबरचं इक्वेशन लिही. आता इथं तुझी थेरी कंप्लीट संपलेली आहे. थेरीचं काहीच नाही. हे जर असं लिहिलं तर तुला आउट ऑफ मार्क त्या डेरिव्हेशन मध्ये पडणार. या ठिकाणी एकही मार्क कमी पडणार नाही. काय आहे ते या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू एन साइन थीटा प्लस एफएस कॉस थीटा. सेंट्रिपिटल फोर्सच्या जागेवर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv² बाय r इज इक्वल्स टू या ठिकाणी एन साइन थीटा प्लस एफएस कॉस थीटा आणि या ठिकाणी जे आहे याला काय करायचं इक्वेशन नंबर या ठिकाणी 2 द्यायचं. याला इक्वेशन नंबर या ठिकाणी काय करायचं 2 द्यायचं. आता इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. इक्वेशन 2 ला या ठिकाणी इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. इक्वेशन 2 ला या ठिकाणी इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. मग या ठिकाणी लिहायचं इथं त्याच्यानंतरची स्टेप 6 नंबर होय या ठिकाणी 7 नंबर आणि 7 नंबरला इथं लिहायचं या ठिकाणी डिवाइड या ठिकाणी डिवाइड इक्वेशन 2 बाय
या ठिकाणी इक्वेशन 1, या ठिकाणी वी गेट इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न डिवाइड करायचं म्हणजे इक्वेशन 2 च्या लेफ्ट साइडला म्हणजे या ठिकाणी mv स्क्वेअर बाय आर ला इक्वेशन 1 च्या लेफ्ट साइडनं म्हणजे mg न डिवाइड करायचं. ज्याने डिवाइड करायचं ते कुठे येत असते, डिनॉमिनेटर मध्ये येत असते. इज इक्वल्स टू या ठिकाणी जे आहे आता इकडल्या साइड जशाला तशा लिहून टाकायच्या. 2ची इकडली साइड काय आहे तर या ठिकाणी n साइन थीटा प्लस या ठिकाणी fs कॉस थीटा. 2 च्या राईट साइडला 1 च्या राईट साइडनं काय आहे n कॉस थीटा, n कॉस थीटा मायनस fs साइन थीटानं डिवाइड करायचं. त्याच्यानंतर काय होते याच्यामधला हा m या ठिकाणी कॅन्सल होते आणि या ठिकाणी राहते काय तर या ठिकाणी व्ही स्क्वेअर बाय आरजी राहते. आणि इकडल्या बाजूला जे काही आहे, इकडल्या बाजूला जे काही आहे या ठिकाणी हे जशाला तसं या साईडला जे काही आहे याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला या ठिकाणी कशाने डिवाइड करायचं तर याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला बोलू नका रे बोलू नको, इकडे लक्ष दे रे. मग उगा याच तर ये नाही येऊ नको, पण बोलू नको रे बाबा. याच तर ये नाही येऊ नको, बोलू नको. शिकायचं असलं तर या ठिकाणी इथं याच्या दोन्ही साईडला या ठिकाणी n कॉस थीटानं, यालाही n कॉस थीटानं डिवाइड केलं, यालाही या ठिकाणी n कॉस थीटानं डिवाइड केलं, यालाही या ठिकाणी n कॉस थीटानं डिवाइड केलं, यालाही या ठिकाणी जे आहे तर n कॉस थीटानं डिवाइड केलं. आता जे कॅन्सल होते ते कॅन्सल केलं तर या ठिकाणी कॅन्सल झाला n या ठिकाणी कॉस थीटा n कॅन्सल झाला, कॉस थीटा कॅन्सल झाला. तर या ठिकाणी काय राहिलं, या ठिकाणी व्ही स्क्वेअर बाय आर जी. या ठिकाणी नेक्स्ट पेज वर लिहितो, या ठिकाणी नेक्स्ट पेज वर लिहितो, इथं तर जागा नाही. या ठिकाणी इकडे राहिला व्ही स्क्वेअर बाय आर जी. इकडं काय राहिला तर या साईडला राहिलेला आहे इथं या ठिकाणी साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. आणि इथं काय राहिलेलं आहे या ठिकाणी एफएस बाय n राहिलेला आहे डिव्हिजन मध्ये. या ठिकाणी इकडल्या साईडला इथं काहीच नाही राहिलेला, 1 राहिलेला आहे. मायनस मध्ये इथं मात्र एफएस बाय n आणि साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. बघा हे स्क्वेअर बाय आर जी, इथं साइन थीटा कॉस थीटा, एफएस बाय n राहिला, इथं 1 राहिला, एफएस बाय n साइन थीटा अपॉन कॉस थीटा राहिला. मग या ठिकाणी जे आहे हे व्ही स्क्वेअर बाय आर जी, हे जे व्ही स्क्वेअर बाय आर जी आहे, हे जे व्ही स्क्वेअर बाय आर जी आहे हा ऍज इट इज लिहिला. आणि या ठिकाणी जे आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा याला काय लिहिलं तर या ठिकाणी टॅन थीटा लिहिलं. एफएस बाय n ला या ठिकाणी म्यू एस लिहिलं डिवायडेड बाय 1 मायनस एफएस बाय n ला या ठिकाणी म्यू एस लिहिलं. साइन थीटा अपॉन कॉस थीटाला या ठिकाणी टॅन थीटा लिहिलं. या ठिकाणी व्ही स्क्वेअर भागाकारातला आरजी या ठिकाणी गुणाकारात गेला. आणि या ठिकाणी इथं काय आलं तर हे ब्रॅकेट मध्ये जे काही आहे या ठिकाणी टॅन थीटा प्लस या ठिकाणी म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थीटा. व्हॅल्यू तयार झाली या ठिकाणी कोणाची, व्ही स्क्वेअरची. तुला कोणाची तयार करायची, व्हीचा फॉर्म्युला तयार करायचा, स्क्वेअर कॅन्सल करायचा तर स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट या ठिकाणी ऑन बोथ दी साइड या ठिकाणी वी गेट. आता दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर या ठिकाणी ज्या साइडला स्क्वेअर आहे दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं, दोन्ही साइडचं जर या ठिकाणी स्क्वेअर रूट घेतलं तर ज्या साइडला स्क्वेअर आहे त्या साइडचा स्क्वेअर कॅन्सल होते आणि इकडे जे काही आहे ते सगळं स्क्वेअर रूट मध्ये जाते. आरजी या ठिकाणी जे आहे इथं स्क्वेअर रूट मध्ये या ठिकाणी टॅन थीटा प्लस या ठिकाणी म्यू एस आणि डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस या ठिकाणी काय तर टॅन थीटा. अशा प्रकारचा फायनल फॉर्म्युला या ठिकाणी फायनल डेरिव्हेशन तयार होते. तर इतकी कंडिशन बेकार आहे. तुला जर म्हणलो इथं लिही, आता या ठिकाणी तुला सांगितलं की इथं लिही की बाबा या इक्वेशनच्या या बाजूला n कॉस थीटाने डिवाइड करायचं, एवढेच वाक्य इंग्लिश मध्ये लिही म्हटलं, तुला तेवढं लिहिता येत नाही. इतकी थिअरीची तुझी बेकार कंडिशन आहे, कारण इतका तू हुशार आहेस. या ठिकाणी इथं काय लिहावं लागल तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे इथं n कॉस थीटाने इक्वेशनच्या फक्त
राईट साईडलाच डिवाइड केलेला आहे, लेफ्ट साईडला काहीच केलेलं नाही. मग या ठिकाणी इथं लिहावं लागेल डिव्हाइड बाय कशाने डिवाइड करायचं, डिवाइड बाय n cos थीटा टू RHS ऑफ द इक्वेशन, टू RHS ऑफ द इक्वेशन, म्हणजे इक्वेशनच्या उजव्या बाजूलाच फक्त काय करा, तर या ठिकाणी n cos थीटानं डिवाइड करा. असं या ठिकाणी जे आहे तर इथं लिहावं लागेल. अशा प्रकारचं हे डेरिवेशन या ठिकाणी कंप्लीट डेरिवेशन या ठिकाणी झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. फक्त या ठिकाणी इथं लिहायचीच तर शेवटी एक लाईन लिहिता येते. हे फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे, त्याला इंग्लिश मध्ये दिस इज अन एक्सप्रेशन, दिस इज अन एक्सप्रेशन. कशाचं एक्सप्रेशन आहे हे, फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल ऑन किंवा अलॉंग ऑन बँक्ड कर्व्ड रोड. या ठिकाणी इतकं कंप्लीट या ठिकाणी लिहावं लागणार आहे. या ठिकाणी हे थेरीचे पॉइंट, ही डायग्राम आणि त्या पूर्ण मॅथमॅटिकल स्टेप इथून चालू झालेला आहे. हे एक, या ठिकाणी हे दोन आणि या ठिकाणी हे तीन, हे कंप्लीट. आणि ती डायग्राम जर तू काढली तर तुला त्या ठिकाणी मार्क पडू शकते, तर नाही तर तुला मार्क पडू शकत नाही. तर या ठिकाणी हा पॉइंट व्हेकल ऑन अ बँक्ड कर्व्ड रोड आणि हे मॅक्सिमम स्पीडचा फॉर्म्युला, या ठिकाणी व्ही मॅक्स चा या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे, व्ही मॅक्स इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये RG टॅन थिटा म्यू एस 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. हे डेरिवेशन आपण पूर्ण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत.